खरं तर हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतंय तो खूप चिंताजनक विषय आहे. त्यामुळे साहजिकच देश पातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 निर्णय घेण्यात आले की ज्या एनजीओज असतील, जे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील त्यांना सुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं, जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया, एका बाजूला पोलीस प्रशासन, दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं. दुसरं, याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण 1-1 लाख रुपये बक्षीस देतोय. एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात, म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हा सर्वांना मदत करायला, त्यांना सुद्धा 1 लाख रुपयेचं बक्षीस म्हणता येणार, पण 1 लाख रुपयेचं त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतोय. त्याबद्दलचा निर्णय होईल. या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पीसीएनडीटी ऍक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील, अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील, फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतोय. मला असं वाटतं की असं होत असेल तर ते दुर्दैव आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि जर समाजातले जर काही अशा एनजीओ आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट पुढे येत असतील तर त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. जर अशा पद्धतीनं कोण शासकीय यंत्रणेतले लोक करत असतील तर त्याची चौकशी आपण करू आणि त्या सगळ्यांना योग्य त्या समज आणि सूचना देऊ. गारगोटीमधल्या शासकीय विश्रामगृहात तिढा निर्माण झालेला आहे की बांधकाम व्यावसायिकाला विकल्या गेल्याचं समजते रेस्ट हाऊस. तर काय त्या संदर्भात नेमकं आता पाऊल उचललं जाणार, एकूणच तिढा निर्माण झाला याचा? एखादी इमारत विक्री झाली, काय झालं याची वस्तुस्थिती बघू. कायद्याच्या नियमाप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणेच कुठली गोष्ट होईल. अशा पद्धतीनं कुणीही कुठली गोष्ट चुकीची आणि बेकायदेशीर करणार नाही आणि शासनाचे नियम आहेत, कुणी तसं करू शकणार नाही. जर असं असेल तर निश्चितपणाने या अशा जे चुकीचं काम करणारे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले या अनेक काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसंदर्भात आपल्याला काही त्यांचे निवेदन वगैरे प्राप्त झाले? नाही, आरोग्य मित्र हे ज्या कंपनीला मी काम दिलं असते त्या कंपनीच्या मार्फत नेमलेले असतात. शासनाचा त्यांच्या डायरेक्ट संबंध येत नाही. यापूर्वी सुद्धा या विषयावरती बऱ्याच वेळा आमच्या सर्वांबरोबर त्यांच्या चर्चा झाल्या, तरी सुद्धा किमान त्या कंपनीनं त्यांना योग्य मोबदला द्यावा, त्यांना अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात. यासाठी जे काही आपल्याला शासन म्हणून करता येईल तेवढं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यानं काम करणाऱ्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर आज जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली. एकूण जिल्ह्याचा विकास आराखडा 31 मार्चपूर्वी वेगवेगळ्या पद्धतीच्या निधींचं खर्च करण्याबरोबरच नवीन 7 तारखेला होणाऱ्या विभागीय जे काही डीपीटीसी आहे अजितदादांच्या नेतृत्वाखालची, अजितदादांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी जे काही योजना करायला पाहिजेत त्यासाठी आजची बैठक पूर्ण झाली. या बैठकीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उद्या होणाऱ्या 1 तारखेला आपण बैठक बोलवतोय आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं 7 तारखेला पुण्यामध्ये जी विभागीय बैठक होते अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याला अधिकाधिक निधी मिळण्यासाठी आपण मागणी करणार आहोत. गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण मे पर्यंत काढण्यास लागणार आहे. एक समिती देखील आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आता गठीत झालेली आहे. गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढणं हे सरकारचं निश्चितपणाने जबाबदारीच आहे. त्यामुळे जी काय आज कमिटी नेमली गेली त्याच्यावर एक कालबद्ध प्रोग्राम करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामाला गती देणार आहोत. जीबीएस रुग्णांची गर्भलिंग निदानाच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबद्दल राज्यस्तरावरती सर्व पोलीस विभागाचे म्हणजे सर्व डीएसपी आणि आयजी आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला त्या सगळ्याची महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती दिसेल. आदेश दिले असताना केवळ 2 गटातील चौकशी झालेले, कारवाईसाठी टाळाटाळ होत आहे. पालकमंत्री म्हणून आपली भूमिका काय असेल? पालकमंत्री म्हणून कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला कुठेही आळा म्हणजे अजिबात चालणार नाही. जे योग्य आणि कायदेशीर असेल त्या सगळ्या गोष्टींचीच अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्तता केली जाईल. जर बेकायदेशीर आपल्या ह्यात वृक्षतोड केली असेल तर त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई केली जाईल. जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे, कशा पद्धतीनं एक सरकार म्हणून आणि आरोग्य खातं म्हणून आता त्या ठिकाणी पावलं उचलली? जीबीएसच्या बद्दलची जी काही एकूण सगळे आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये सुद्धा पेशंटची संख्या वाढते, त्यामुळे अनेक लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल थोडीशी काळजी आहे. परंतु या सर्व या आजार पूर्वीपासूनच आपल्याकडे आहे
आणि याच्याबद्दल एक प्रतिकारशक्ती कमी झाली की जीबीएसची लागण होते. खरं तर हा काय म्हणजे आपला संसर्गजन्य रोग नाही आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल प्रतिकारशक्ती वाढवणं हाच एक मुद्दा आहे. तरीसुद्धा आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयावरती लक्ष ठेवून लोकांचं प्रबोधन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतात. शक्तीपीठ यापूर्वी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या शक्तीपीठाच्या आंदोलनं जी झालेली आहेत त्यावेळेला नामदार मुश्रीफ साहेब असतील आणि आम्ही असू सगळ्यांनीच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.